नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट क्लास 10 महाराष्ट्र स्टेट बोर्ड याचा हा जो टॉपिक आहे, या टॉपिक वरती आपण ऑलरेडी 4 व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे। मग ते सर्व जे काही व्हिडिओज असतील ते आधी तुम्ही कव्हर करून घ्या, त्यानंतरच या व्हिडिओकडे तुम्ही या। त्या आधीच्या 4 व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डोबर-अँडर ट्रायड्स, न्यूलँड लॉ ऑफ क्लासिफिकेशन किंवा न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्हज, मेंडेलियस पिरियडिक टेबल आणि स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल ह्या सर्व गोष्टी आपण त्या 4 व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर केलेल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आधी ते 4 लेक्चर करा, त्यानंतरच हे 5वं जे काही आपले व्हिडिओ लेक्चर आहे, 5th जे लेक्चर आहे त्याला तुम्ही काय करा, जॉईन करा। तर आज आपण बघणार आहोत एक अशी गोष्ट जे तुम्हा म्हणजे विद्यार्थी 8वीला असो, 9वीला असो किंवा 10वीला, त्या सर्वांसाठी ही गोष्ट आजच्या लेक्चर मध्ये आपण जे शिकत आहोत ती कामाला येणारी गोष्ट आहे। तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे अप टू क्लास 10 10वी पर्यंत जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं जातं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे नेमकं काय, आणि ते समजल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही। आपण जे पिरियडिक टेबल पाहतो, या पिरियडिक टेबल मध्ये जे काही 18 ग्रुप आहेत किंवा जे 7 पिरियड आहे, तर ते जे सर्व एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला इथंच का ठेवायचं, म्हणजे सोडियमला फर्स्ट ग्रुप मध्ये 3rd पिरियड मध्येच का ठेवलं जातं, किंवा जो फ्लोरीन असेल त्याला 2nd पिरियड मध्ये आणि 17th ग्रुप मध्ये का ठेवायचं, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्वाची केमिस्ट्रीची जी काय प्रॉपर्टी आहे एलिमेंटची, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ही तुम्हाला समजणं आवश्यक आहे। जर तुम्हाला ही जर कॉन्सेप्ट समजली तर तुम्हाला ही पिरियडिक टेबलची संरचना जे काय आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे ते समजण्यासाठी तुम्हाला काही अडचण येणार नाही। तर सुरू करूया की नेमकं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं केलं जातं आणि कशाच्या बेसिसवर करतात। तुम्हाला माहित आहे की कुठलाही जर समजा मी हायड्रोजन घेतला तर हायड्रोजन जो आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1। किंवा जर मी समजा सोडियम घेतला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11। ओके। किंवा जर समजा लक्षात ठेवायचं पोटॅशियम घेतला तर पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 19। ओके। आता हे जे काय आहेत लक्षात ठेवायचं, हे त्यांचे काय आहेत, ॲटॉमिक नंबर। ओके। आता जनरली तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहित असू द्या बाळांनो, की कुठल्याही एलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर असतो, हा ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू काय असतात, त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे आधी माहित असू द्या। म्हणजे तुम्हाला जर कोणी म्हणलं की सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, तर सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत। पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे, तर पोटॅशियमकडे 19 इलेक्ट्रॉन्स आहेत। तसंच तुम्ही कुठला एलिमेंट घ्या, जसं की तुम्ही फ्लोरीन घेतलात, क्लोरीन घेतलात, ऑक्सिजन घ्या, कार्बन घ्या, कुठलाही एलिमेंट घ्या, त्या एलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर म्हणजे सहसा काय असतात, त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स। तर बघा, ज्यावेळेस आपण काय करत असतो, कुठलाही जर ॲटम घेतला तर त्या ॲटमचा सगळ्यात सेंटरला कोण असतो बाळांनो, न्यूक्लियस। कोण असतो, न्यूक्लियस। आणि या न्यूक्लियसच्या भोवताली काय असतात, ऑर्बिट, आणि त्या ऑर्बिट मध्ये कोण फिरत असतात, लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन्स। आणि हे जे काही इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आहे इन द ऑर्बिट मध्ये, फर्स्ट ऑर्बिट असेल, सेकंड ऑर्बिट असेल किंवा 3rd ऑर्बिट असेल, त्यालाच तुम्ही काय म्हणत असता, लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। त्याला जी काय रिप्रेझेंट करण्याची जी काय आपण जी मेथड यूज करत असतो, आता ह्याच्या भरपूर मेथड आहेत। तुम्ही हायर स्टँडर्ड मध्ये गेलात 11, 12, तर त्यावेळेस तुम्हाला अबाव प्रिन्सिपल असेल किंवा लक्षात ठेवायचं वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतात। बट 10वी पर्यंत आपण एक बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही बघत असाल 8वी 9वी पासून 2,8,1 किंवा 2,8,2 असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करत जातो। तर सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की न्यूक्लियस पासून जसं जसं तुम्ही दूर जाता तसं तसं ह्याला शेल म्हणतात, कवच म्हणतात। जो पहिला शेल आहे त्याला काय म्हणतात, के शेल। जो दुसरा शेल आहे त्याला काय म्हणतात, एल, एम आणि एन, असे काय असतात, लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ शेल्स असतात। आणि त्यांचे नेमिंग सुद्धा काय आहेत, के, एल, एम आणि एन असे सेल असतात। आणि त्या सेल मध्येच इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, लक्षात ठेवायचं, रिव्हॉल्व होत असतात अराउंड दी न्यूक्लियस। न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्जड सेंटर ऑफ ॲटम आहे,
तर इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत, माहित असू द्या. ओके, मग एखाद्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? जर तुम्हाला म्हणलं, आता हा नंबर ऑफ सेल झाला, आता हे झाले त्याचे नंबर ऑफ सेलची व्हॅल्यू. के म्हणलं की पहिला सेल, एल म्हणलं की दुसरा सेल, एम म्हणलं की तिसरा सेल. मग जर तुम्हाला कोणी विचारलं की ह्या के सेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बसतात, तर त्याला एक फॉर्म्युला आहे 2n². आता ही कुणाची व्हॅल्यू असते लक्षात ठेवायचं, एन ची, आणि हे काय आहे, नेम ऑफ दी सेल. ओके, मग आता बघा के सेल मध्ये एन ची व्हॅल्यू किती आहे, 1. मग मला सांगा 1 चा स्क्वेअर 1, 1 × 2 किती येणार, 2. बघा त्यानंतर एन ची व्हॅल्यू फॉर एल सेल किती आहे, 2 चा स्क्वेअर, एन स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती, 4, 4 × 2 किती येणार, 8. असंच एम सेल साठी एन ची व्हॅल्यू किती आहे, 3, 3 चा स्क्वेअर किती येणार, 9, 9 × 2 किती येणार, 18. असंच मला सांगा एन साठी काय असेल, 4 चा स्क्वेअर 16. ओके, 16 × 2 किती येणार, 32. म्हणजे तुम्हाला हे कळालं पाहिजे की पहिल्या सेलची कॅपॅसिटी किती असते, 2, दुसऱ्या सेलची कॅपॅसिटी किती असते, 8, तिसऱ्या सेलची कॅपॅसिटी किती असते, 18, आणि चौथ्या सेलची कॅपॅसिटी किती असते, 32. तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपण देत असताना लॉ ऑफ ऑक्टेट नुसारच, लॉ ऑफ ऑक्टेट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा एक ऑक्टेट रूल आहे. ऑक्टेट रूल म्हणजे काय, भलेही आता इथं तुम्ही बघत असाल की एम सेल मध्ये इलेक्ट्रॉन होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी किंवा इलेक्ट्रॉन बसण्याची कॅपॅसिटी किती आहे, तर 18 आहे. तरी सुद्धा आपण तिथं फक्त 8 इलेक्ट्रॉन भरतो, त्यालाच ऑक्टेट रूल असं सुद्धा म्हणतात. स्टॅबिलिटीसाठी ज्यावेळेस 8 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी बसतात त्यावेळेस ते स्टेबल होतात, किंवा त्यांना तुम्ही स्टेबल असं, स्टॅबिलिटी आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग आता त्यानुसार मॅक्स टू मॅक्स पहिल्या सेलमध्ये किती बसणार, 2, दुसऱ्या सेलमध्ये किती बसणार, 8, तिसऱ्या सेलमध्ये जरी 18 बसत असतील तरी आपण किती बसवणार लक्षात ठेवायचं, 18. फक्त इलेक्ट्रॉनिक आपण म्हणजे 18 जरी त्यांची क्षमता असेल, 18 जरी कॅपॅसिटी असेल, तरी त्या ठिकाणी फक्त आपण 8 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आपण बसवणार. कशासाठी, फॉर द स्टेबिलिटी. हे असं का असतं, कशामुळे, तर याच्या पाठीमागे भरपूर कारणं आहेत. मग ते लोअर पोटेन्शियल एनर्जी मध्ये ते राहण्याचं असू द्या, किंवा टू अचीव द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नोबल गॅसेस असू द्या, वेगवेगळे आहेत. बट ते तुम्ही हायर स्टँडर्ड मध्ये त्याचा अभ्यास करचाल. फक्त एवढं सध्या एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सचं आपण डिस्ट्रीब्युशन करत असताना पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 द्यायचं, तो भरला की दुसऱ्या सेलमध्ये 8 द्यायचं, आणि तिसऱ्यामध्ये पण किती द्यायचं, 8च द्यायचं. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग पहिल्या सेलची कॅपॅसिटी किती, 2, दुसऱ्याची 8 आहे, तिसऱ्याची 18 आहे, चौथ्याची 32 आहे. बट स्टील आपण देत असताना कसं करणार, 2,8,8 असंच आपण काय करणार, त्यांच्या इलेक्ट्रॉन्सला डिस्ट्रीब्यूट करत जाणार. मग आता आपण बघूया जे काय आपले पहिले 20 एलिमेंट आहेत त्या सर्व 20 एलिमेंटचं आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून बघूया. ओके, आपण सांगितलेल्या ऑक्टेट रूल नुसार. आता बघा पहिला एलिमेंट कोण आहे, हायड्रोजन. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल जर तुम्ही करायला जर गेला तर लक्षात ठेवा, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पहिल्यामध्ये कॅपॅसिटी कितीची असते म्हणून सांगितले तुम्हाला, पहिल्यामध्ये 2 द्यायचं, दुसऱ्यामध्ये 8 द्यायचं, आणि तिसऱ्यामध्ये 18 बसतात पण देत असताना किती द्यायचं, 8च द्यायचं. ओके, आता बघा हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1. मग हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन सुद्धा किती असणार, 1च. मग भलेही त्याची कॅपॅसिटी 2 असू द्या, पण आपल्याकडे 1 असल्यामुळे आपण काय देणार, फक्त 1च देणार. तसंच हेलियमचं किती देणार आपण, 2. तसंच लिथियम आधी लिहून घ्या, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. ओके, त्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन. ओके, त्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, नंतर फ्लोरीन, निऑन. बरोबर आहे, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम. ओके, मॅग्नेशियम. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण येतात सांगा बरं बाळांनो मला, मॅग्नेशियम नंतर कोण येतात, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन,
पोटॅशियम, परत कोण येणार तुमचा कॅल्शियम. ओके, आता बघा आपण यांचं काय करूया, वन बाय वन प्रत्येक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करूया. आता हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, 1 दिलात. हेलियमचा 2 आहे, 2 दिलात. आता लिथियमचा ऍटॉमिक नंबर 3, म्हणजे लिथियमकडे इलेक्ट्रॉन किती 3, बट पहिल्यामध्ये किती बसतात 2, मग दुसऱ्यामध्ये किती असणार फक्त 1. ओके, आता बेरिलियमचा ऍटॉमिक नंबर 4, इलेक्ट्रॉन किती असतात 4, पहिल्याची कॅपॅसिटी किती 2, उरली किती 2, या ठिकाणी द्या. आता बोरॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 5, पहिल्याची कॅपॅसिटी 2, मग दुसऱ्यामध्ये किती येणार 3, दुसऱ्यामध्ये 8 कॅपॅसिटी आहे. जोपर्यंत दुसऱ्या शेलमध्ये दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसत नाही तोपर्यंत तिसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही आपण, हे माहित असू द्या. तसंच इथे किती येणार सांगा 2,4. आता नायट्रोजनचा किती असतो 7, 2, काय येणार 5. ऑक्सिजनचा किती असतो 8, 2,6. फ्लोरिनचा 9, 2,7. निऑनचा किती असतो 10, 2,8. सोडियमचा 11. आता बघा 2, सोडियम पर्यंत आला. आता राहिलेत किती इलेक्ट्रॉन 9, मग दुसऱ्यामध्ये 9 देणार का नाही, दुसऱ्यामध्ये किती बसतात 8च, मग 2,8 राहतो किती शिल्लक 1. तसंच मॅग्नेशियम 12, काय ते करणार 2,8, काय करणार 2,8,2. तसंच सांगा मला ऍल्युमिनियमचं काय करणार 2,8,3. सिलिकॉन कड कसं येणार लक्षात ठेवायचं, 14 इलेक्ट्रॉन असतात, 2,8,4. फॉस्फरस कड 15 असतात, 2,8,5. त्याच्यानंतर सल्फर कड 16 असतात, 2,8,6. क्लोरीन कड किती असतात 17, 2,8,7. आर्गॉन कडे किती असतात 18, 2,8,8. आता बघा पोटॅशियम कडे किती असतात 19. आता बघा 2, दुसऱ्यात 8 दिला, तिसऱ्यात 8 दिला, मग चौथ्यामध्ये राहिलेला द्यायचं, ह्याच्यात 9 द्यायचं, चौथ्यामध्ये किती द्यायचं तुम्ही 1. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट वगैरे मारून घेत चला, म्हणजे लिहिताना तुम्हाला कामाला येतील या गोष्टी. तुम्ही जर पाहिलात, हे जर तुम्ही बाळांनो ऑब्झर्व केलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील की नेमकं कुठल्या एलिमेंटला असं का ठेवलं जातं. आता बघा, ज्याच्यामध्ये जेवढे सेल तुम्ही जर बघितला त्याच्यामध्ये एकच सेल आहे, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये पण एकच सेल आहे. मग तुम्ही जर हायड्रोजन हेलियमला जर पिरियड टेबल मध्ये पाहिलात तर ते पहिल्याच पिरियड मध्ये आहे. बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांच्याकडे 2-2 शेल आहेत. किती आहेत 2-2 सेल. तर हे सगळे तुम्हाला दुसऱ्याच पिरियड मध्ये दिसतात. तुम्ही बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे सगळे दुसऱ्या पिरियड मध्ये आहेत. ओके, त्यानंतर आता इथून सोडियम पासून जर तुम्ही ऑर्गॉन पर्यंत जर बघितला तर हे सगळे सुद्धा लक्षात ठेवायचे, त्यांच्याकडे 3-3 शेल आहेत आणि सगळेच तिसऱ्या पिरियड मध्ये आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळतं, नंबर ऑफ सेल काय डिसाइड करतात, पिरियड ऑफ द एलिमेंट काय डिसाइड करतात, पिरियड ऑफ द एलिमेंट. म्हणजे आपल्याकडे जे 7 पिरियड आहेत, मग त्यामध्ये पहिल्या पिरियड मध्ये कुणाला ठेवायचं, दुसऱ्या पिरियड मध्ये कुठले एलिमेंट ठेवायचे, तिसऱ्या पिरियड मध्ये कुठले एलिमेंट ठेवायचे, हे सगळं तुम्हाला कोण डिसाइड करतं, नंबर ऑफ सेल्स. मग नंबर ऑफ सेल्स तुम्हाला कधी कळणार, ज्यावेळेस तुम्ही काय करसाल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अजून एक गोष्ट बघा बाळांनो तुम्ही, आता एक महत्वाची गोष्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतो आपण, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. म्हणजे शेवटच्या कवचामध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण काय म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सच ठरवतात त्या एलिमेंटची व्हॅलन्सी किती असेल. म्हणजे द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट ज्याला तुम्ही म्हणत असता, ती व्हॅलन्सी सुद्धा कोण ठरवतं लक्षात ठेवायचं, द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ठरवतात. ओके, आता तुम्ही जर बघायला गेलात हायड्रोजन कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा, लिथियम कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा, त्यासोबतच तुम्ही सोडियम कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा आणि पोटॅशियम कडे सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुणाला म्हणतो, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल. हायड्रोजन कडे पण एक आहे, लिथियम कडे एक आहे, सोडियम कडे एक आहे, पोटॅशियम कडे एक आहे. तुम्ही जर बघितलात हायड्रोजनच्या खालीच लिथियम आहे, लिथियमच्या खालीच सोडियम आहे आणि सोडियमच्या खाली कोण आहे पोटॅशियम. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय ठरवतात, ग्रुप ऑफ द एलिमेंट, कारण ते सगळे पहिल्याच ग्रुपमध्ये आहे. तुम्ही बघा हेलियम सोडा तुम्ही आता,
बेरिलियम कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 2. त्यानंतर बघा मॅग्नेशियम कडे किती आहेत 2. त्यासोबतच पुढे कॅल्शियम कडे जर तुम्ही बघितला तरी तुम्हाला किती बघायला भेटतात 2. मग हे जे दोघं आहेत लक्षात ठेवायचं, हे बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दुसऱ्याच ग्रुपमध्ये आहेत. तसंच तुम्ही बघा बोरॉन कडे किती आहेत 3. त्यासोबतच मला वाटतं अल्युमिनियम कडे किती आहे 3. आणि बोरॉनच्या खालीच कोण आहे अल्युमिनियम आपल्या पिरियडिक टेबल मध्ये. ओके. तसंच तुम्ही जर बघितलात तर कार्बन कडे किती आहेत 4. सिलिकॉन कडे किती आहे 4. कार्बनच्या खालीच कोण आहे सिलिकॉन. म्हणजे ग्रुप ऑफ एलिमेंट म्हणजे कुठल्याही एलिमेंटचा ग्रुप कोण डिसाइड करतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्यानंतर कुठल्याही एलिमेंटचा पिरियड कोण डिसाइड करतात नंबर ऑफ सेल. म्हणजे किती कवच आहेत त्याच्यावर तुम्ही त्यांचा पिरियड ठरवणार आणि त्याकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर तुम्ही काय ठरवणार एलिमेंटचा ग्रुप ठरवणार. मग या सगळ्याच गोष्टीवरून जो काय आपला पिरियडिक टेबल आहे तो डिझाईन केलेला आहे. मग हे जर तुम्हाला समजायचं असेल की बाबा कुठल्या ग्रुप हा पहिल्याच ग्रुपमध्ये का हा तिसऱ्याच पिरियड मध्ये का हे तुम्हाला कधी कळेल ज्यावेळेस तुम्ही काय करसाल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा व्यवस्थित अभ्यास करसाल. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच नाही समजलं तर तुम्हाला पिरियड टेबल पाठ करावं लागेल, तयार करता येणार नाही. आणि पिरियड टेबल काय लहान नाहीये की तुम्ही या वयात त्याला पाठ करसाल. मग आपल्याला 8वीला होतं, इव्हन 9वीला सुद्धा होतं आणि आता मी तुम्हाला 10वी मध्ये सुद्धा सांगत आहे. आधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं ते समजून घ्या. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं तर मला नाही वाटत की आता तुम्हाला पिरियडिक टेबलचे स्ट्रक्चर समजायला काही अवघडच आहे. मग तुम्हाला बरोबर कळतं बघा, हायड्रोजनच्या खाली लिथियम, लिथियमच्या खाली सोडियम, त्याखाली पोटॅशियम, बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम, त्याखाली कॅल्शियम. बघा आता सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम सगळ्यांकडे 3-3 सेल आहेत म्हणून सगळेजण तिसऱ्याच पिरियड मध्ये सोडियम मॅग्नेशियम पासून ते आर्गॉन पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो काय लक्षात ठेवायचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जरी तुम्हाला कुणाला काही अडचणी असतील तरी आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून कधीही विचारू शकता. लक्षात ठेवा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9518715825 9518715825. कॉल करा, मेसेज करा, कमेंट सेक्शन मध्ये क्वेश्चन्स विचारा. कारण तुम्ही जर थोडा रोज 15-20 मिनिट वेळ द्या आपल्याला, फक्त मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचा 10वीचा रिझल्ट देण्याचं काम हे माझं असेल. तुम्ही फक्त मला ऑनेस्टली इमानदारीने डेली फक्त 15 to 20 मिनिट्स लेक्चरसाठी द्या आणि त्यानंतर 15 to 20 मिनिट्स तुम्ही त्याच्या रिव्हिजनसाठी किंवा त्याच्या नोट्स बनवण्यासाठी. असं जर तुम्ही केलात तर तुम्हाला ऍट द एंड सगळ्या गोष्टी समजतील, तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येईल. कारण कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. मी नेहमी म्हणत असतो सातत्य, अभ्यासामध्ये सातत्य असलं पाहिजे. जर तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवलात तर निकाल तुमच्या मनासारखा येईल. आणि तुम्ही जर म्हणलात की बघू परीक्षेच्या शेवटी, आधी पण सांगितलं होतं, ती गोष्ट शक्य नाही. ओके, आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण सगळ्याच गोष्टी आपल्या युट्यूबवरती हळूहळू अवेलेबल करून देणार आहोत. ओके, धन्यवाद.